मित्रांनो, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की श्रीकृष्ण जन्माष्टमीला त्या गौतमीला कशाला नाचवलं असेल. मित्रांनो, हिंदू धर्मातील एक खूप महत्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. प्रभू श्रीकृष्णाने या दिवशी दृष्ट्यांचा संहार करण्यासाठी, जगाला दिशा दाखवण्यासाठी जन्म घेतला आणि पुढे गीतेचे ज्ञान दिले. आणि आपण त्याच दिवशी गौतमीला बोलावून तिचा डान्स बघत आहे, अश्लीलपणा करत आहे, हे कितपत योग्य आहे. आपल्या सणांचे आपण थोडेफार तरी पावित्र्य राखणार आहोत का, की सर्व सणांचा डान्स बार करून ठेवायचा आहे. जन्माष्टमी आहे म्हणल्यावर देवाचे भजन कीर्तन करावे, तसे कार्यक्रम घ्यावेत, ढोल ताशे वाजवावे, त्याबरोबर दही हंडी आहेच, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. पण असे छपरी डान्स लावून तुम्ही युवा पिढी समोर कसला आदर्श ठेवत आहात. महाराष्ट्राचा बिहार होत आहे, ज्यामुळे नकारात्मक एनर्जी तयार होत आहे. मित्रांनो, आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि आदर्शाने चालतो. आपणच म्हणतो आपल्या महाराजांनी कधीच त्यांच्या दरबारात बायका नाचवल्या नाही आणि आपणच आपल्या पुढे त्या बायका नाचवून युवा पिढी चुकीच्या मार्गाला घेऊन जात आहोत. जे आयोजक आहेत त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि असा मूर्खपणा इथून पुढे करू नये. तुमचा वाढदिवस असेल, खाजगी कार्यक्रम असेल, तिथे तुम्ही असले अश्लील गाण्यासोबत डान्स बघा, पण देवासाठी असलं काही करू नका. बाकी मित्रांनो, यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांनो पाठवा.